या ठिकाणी मस्तपैकी भजे खातोय. नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे, कारण आता फॅमिली सोबत मी चाललोय धारोळला. जवळच 6 किलोमीटर अंतरावर धारोळ हे गाव आहे आणि तिथं भैरोबाची जत्रा असते आणि ते बघण्यासाठी लहान मुलांना घेऊन चाललोय. लहान मुलांसाठी यात्रा म्हणजे आकर्षण असतं आणि ते दर्शन घेण्यासाठी आणि यात्रा बघण्यासाठी आता आम्ही निघालोय धारोळला. तर तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण सगळेजण मिळून एन्जॉय करूयात हा दिवस यात्रेत. दादू खारण हारण दादू दिसलं का? 2 हारण आहेत बघ. हा बघ, दिसले का हारण दादू? बघितलं का? हरण बघितलं होतं नाही कधी? आज आम्ही धारूरच्या जत्रेला चाललो. आहे. तिथं मला गाडी ती काय घ्यायचं आहे आणि आम्ही तिथं मजा करणार आहे.
तर आता यात्रेमधून आम्ही इकडे आलोय आणि या ठिकाणी मस्तपैकी भजे खातोय. मस्तपैकी या ठिकाणी देवीचं ठाण आहे एक. आणि या ठिकाणी पहिलं पण एकदा आलतो का नाही दादा आपण? कशाला आलतो? शॉर्ट फिल्मची शूटिंग होती का नाही इथं? शॉर्ट फिल्मची शूटिंग होती त्यासाठी इथं आलो होतो. खूप मस्त वाटतंय. आणि यात्रेतून आलो परंतु यात्रेत काही गर्दी एवढी नव्हती. पहिल्यासारखं काही राहिलंच नाही. कारण पूर्वी खूप गर्दी असायची, पाय ठेवायला जागा नसायची तिथं. पण आता खूप कमी झाली यात्रा. लोक पण आता, आणि शिवाय उन्हाचा पण परिणाम आहे कारण ऊन इतकं आहे त्याच्यामुळं जास्त लोकांनी. काल पण यात्रा होती. कालची यात्रा जास्त असते, आज थोडी कमी कुस्त्या वगैरे असतात. आम्ही यात्रा करून मस्तपैकी इथं आलोय आणि मस्तपैकी ते भजे खाऊन, कारण ही यात्रेतली भजी ही स्पेशल पदार्थ आहे आपला. कुठल्याही यात्रेमध्ये गेलं तर पहिलं भजे मस्तपैकी घ्यायची आणि खायची सावलीला बसून मस्तपैकी, आणि मग घरी जायचं असं नियोजन. आता हे खाऊन मस्तपैकी घरी निघूयात. दिदो ते कुत्र भज खाय नाही की तिथं टाकलेलं बघ. भजन म्हणताना मटन चिकन खायचं. आता ह्याला कुठलं आणावं मटन आणि चिकन? हा बघ की त्याच्याकडे बघा तर लागले का आहे का? तोंडावरच कळाले. त्याला मटन पाहिजे होय? तुझ्या तोंडावरून काय कळाले? पाणीपुरी पाहिजे म्हणाले काय की तुझं कोण? तर अशा प्रकारे मस्त यात्रा एन्जॉय करून आता आम्ही घरी आलोय. आता मी करतो एडिटिंग. भेटूयात पुढल्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.